हॅलो गाईज, तुम्ही कसे आहात? आज आपण बनवणार आहेत चपाती एग रोल। त्यासाठी आपल्याला चपाती बनवून घ्यायची आणि त्याला थंड करायला ठेवायचं। आता आपण ऑमलेट बनवणार, त्यासाठी 2 अंडे घ्यायचे। 2 अंड्याला फोडून घेतल्यानंतर तर तुमच्या चवीनुसार मीठ तिखट टाकू शकता आणि त्यात थोडी कोथिंबीर पण टाकायची। मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर आपण आपला तवा साइडचा गरम झाला आहे आणि मग नंतर आपण ऑमलेट बनायला स्टार्ट केला आहे। मग नंतर तोपर्यंत आपण चपातीला सॉसेस लावून घ्यायचे। सॉस लावल्यानंतर आधी एक पिझ्झा सॉस, शेजवान चटणी, नंतर मेयोनीज। आपण इथं 2 प्रकारचे मेयोनीज घेतले आहेत आणि मग ते सगळं मिक्स करून स्प्रेड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्या इथं ऑमलेट झाला आहे। तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित बघा ऑमलेट पूर्ण झाला आहे। आता आपण ऑमलेटला त्या चपातीवरती टाकायचं आणि रोल करायचं। त्याला रोल केल्यानंतर वापस त्याला फ्राईंग पॅन वरती टाकायचं आणि मग त्याला फ्राय करून घ्यायचं आणि थोडं तेल पण टाकू शकता। तुम्हाला बटर नाही तर तूप आवडत असेल तर ते पण टाकू शकता। आम्ही इथं तेल टाकले। नंतर दोन्ही बाजू आपले ते क्रिस्पी करून घ्यायचे। झाले की त्याला नंतर मधून कट करायचं। कट केल्यानंतर मग तुम्ही आपले जे मुलं असतात ना त्यांना पण तुम्ही देऊ शकता नाश्त्यात केव्हा पण, आणि तुम्हाला आणि सॉस सोबत खायला पण छान लागतं। म्हणून तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी आवडली रेसिपी कमेंट मध्ये सांगा नक्की। थँक्यू। हॅलो एव्हरीवन, तुम्ही आज कसे आहेत? आय होप तुम्ही ठीक असेल। आज आपण बनवणार आहे शेजवान आलू पराठा, जे लहान मुलांना खूप आवडतो। आणि नंतर चला आता रेसिपी स्टार्ट करूया। आधी आपण घ्यायची चपाती आणि नंतर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं। मग त्याला मधून कट करायचं। नंतर पिझ्झा सॉस लावायचा। नंतर बटाट्याला खिसून टाकायचं। नंतर मग तिथं शेजवान टाकायचं आणि नंतर तुम्हाला कोथिंबीरच्या जागेवर व्हेजिटेबल्स टाकायचे तर टाकू शकता। आम्ही इथं कोथिंबीर टाकली आहे। नंतर जिथून आपण कट केलं तिथूनच फोल्ड करायला स्टार्ट करायचं आणि मग फोल्ड करत नंतर आपला पराठा झाला आहे। आपण नंतर त्याला तव्यावर टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचं आणि मग त्याला थोडं तूप लावायचं आणि मग झाला आपला पराठा। आणि मग वापस प्लेटमध्ये ठेवून शेजवान टाकायची त्यात आणि मग बघा, आणि तुम्ही ते बघू शकता कोथिंबीर बटाटे सहित लेअरमध्ये आहे। थँक्यू।